समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। दरवर्षीप्रमाणे यावर्षी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम पार पडत आहे। विविध मोर्चे आंदोलने विधानसभेत धडक देतात। 19 डिसेंबर रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षण संघातर्फे शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन व निदर्शने करण्यात आली। मागण्या पूर्ण होण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले। दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही मोर्चा घेऊन आलो, पण सभागृहात प्रश्न काही मार्गी लागत नाही। सरकारने या सर्व विषयी मार्ग काढावा म्हणून आम्ही निदर्शने करत आहोत, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे। तुम्ही पेन्शन मिळालेच पाहिजे, 20-30 आश्वासित प्रगती योजना लागू झालीच पाहिजे, टप्प्यावरील अनुदानित शाळांना 100% अनुदान मिळालेच पाहिजे, 2024चा संच मान्यतेचा घातक निर्णय रद्द झालाच पाहिजे। जुनी पेन्शन योजना मिळण्याची बाब असो किंवा सर्व टप्प्यावरील शाळेला 100% अनुदान मिळण्याची बाब असो किंवा 10, 20, 30 ची वेतन श्रेणी जी राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिली आणि फक्त शिक्षक वर्ग सोडला, हा किती मोठा अन्याय आहे शिक्षकावरती, तो भाग असो। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण बाबींवरती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना ही नेहमी आग्रही असते। सभागृहामध्ये आज आमचे प्रतिनिधी सुधाकरराव अडबाले आहेत, पदवीधरांमध्ये वंजारी साहेब त्यांना मदत करत आहेत। आताच या ठिकाणी मसराम साहेब येऊन गेले, त्यांनी सुद्धा मदत करण्याची ग्वाही दिलेली आहे। त्यापूर्वी देरकर साहेब येऊन गेले। अनेक विचारणं आमच्या सोबत असणारी आमदार मंडळी सभागृहात आहे। निश्चितच त्या सर्वांच्या मदतीने आमचे प्रतिनिधी सभागृहामध्ये उत्तम असं काम करतील आणि आपल्या या शिक्षण क्षेत्राला, शिक्षकाला, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतील।